नमस्कार सर. नमस्कार सर. सर तुमचं नाव काय आहे? संतोष गजमल पाटील. संतोष गजमल पाटील. राहणार आडगाव, तालुका यावल, तालुका यावल, जिल्हा जळगाव. जिल्हा जळगाव. सर तुम्ही इथं तुमच्या शेतामध्ये जे वापरलंय आपलं प्रोडक्ट कंपनीचं, हो. तर कुठलं प्रोडक्ट वापरलंय सर तुम्ही? मल्टीप्लायर तुम्ही कंपनीचं वापरलेलं आहे, बरोबर आहे? तर सर मल्टीप्लायर वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या या मक्याला वापरलेलं तुम्ही, हो. मक्याला तर मक्याला वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? आम्हाला फरक म्हणजे कमीत कमी 85 ते 95% फरक जाणवला. 85 ते 95% फरक जाणवला. फरक जाणवला. तुम्हाला काय फरक जाणवला सर? आम्हाला फरक असं जाणवला, याचे पत्ते जाड झालेले आहे, खालून उगण शक्ती चांगली झाली आणि त्याच्यानंतर दांडा जो आहे तो एकदम जाड झालेला आहे. अगोदरचे जे आम्ही उत्पन्न घेत होतो मका एकदम किल्लसवाणी होता आणि दुसऱ्या शेतामध्ये आम्ही बिगर मल्टीप्लायर जे नाही वापरलेलं आहे तिथल्या मक्याचा फरक आणि ह्या मक्याचा फरक आम्हाला स्वतःला जाणवला. म्हणून आम्ही मल्टीप्लायर दुसऱ्या पिकांना सुद्धा यूज करू शकतो. बरोबर. म्हणजे तुमच्या मक्याचे जे पानं होते, हो, ते पानं बाकीच्या मक्याच्या पेक्षा जाड पानं आहे आणि चवडे पानं आहे. चवडे पानं आहे. आणि कलर मध्ये काय? कलर मध्ये एकदम हिरवटपणा आलेला आहे. हिरवट पानं आलेलं आहे. आणि खालची जी मुळी आहे मुळी ते एकदम जाड आहे एकदम. बरं, याच्यावरून तुम्हाला काय वाटतं? उत्पन्न आमचं वाढेल बा. जे मागच्या वर्षी आम्ही उत्पन्न घेतलं त्याच्यापेक्षा काहीतरी 50% उत्पन्न आमचं वाढलं पाहिजे याची आम्हाला आहे आणि वाढेलच. वाढेल उत्पन्न, हो. असं तुम्हाला दिसतंय. बरं सर, तुम्ही हे जे शेतामध्ये मका लावला, हो, या शेताची आधी पोझिशन काय होती? या शेताची पोझिशन अशी होती की माझ्या वडिलोपार्जित ती शेती पडीत सारखी होती. हां, ती पडीत शेती मी तयार केली आणि मोठमोठे दगड आहेत तिथे, हां, मुरमाड जमीन आहे हां. ती जमीन मी तयार केली आणि ती जमीन तयार केल्यानंतर इथे मका हा पीक यूज करतोय आता. म्हणजे तुम्हाला असं वाटत नव्हतं की या ठिकाणी मका येणार? येईल बुवा असं वाटत नव्हतं मला. इथे गुरं ढोरं चरत होते इथे बऱ्याच वर्षापासून,